ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर प्रतिभा खोत म्हणून आहेत, जालना त्यांचं मूळ गाव आहे आणि त्या आता सर्व्हिस निमित्तानं त्यांचे मिस्टर आणि त्या पुण्याला राहतात। तर प्रतिभाताई म्हणतात 13 वर्ष झाले मी आईंच्या मार्गामध्ये आहे। हा व्हिडिओ तयार होत नाही आहे, मी कालपासून तयार करायला लागले, पण हा व्हिडिओ अजिबात तयार होत नाही आहे। खूप मोठा पण आहे आणि मला कुठून काय कसं सुरुवात करायची, खूप वेळ बोलणं झालं, तर त्यामुळं खूप वेळ गेला आहे, पण तरीसुद्धा हा व्हिडिओ तयार होत नाही। आता तरी होतो आहे का नाही कुणास ठाऊक। मी आता जवळजवळ 8व्या-9व्या वेळेला व्हिडिओ करायला बसलेले। तर प्रतिभाताई म्हणतात की मी 3 वर्षाची असताना माझी आई गेली आणि माझी आई गेल्यानंतर म्हणजे बाबांनी म्हणतात मी 4 वर्षाची व्हायच्या आधीच लग्न करून घेतलं आणि बाबांचं लग्न झाल्यावर मात्र म्हणतात की मला जाणवायला लागलं की आपली आई नाही आहे तर आपल्याला प्रेम करणारं कुणीच नाही आहे। मला आधीचे बाबा आठवायचे, म्हणजे मी 3-3.5 वर्षाचे होते, मला कळत होतं, म्हटलं माझी आई माहिती होती, समजत होतं आणि इतकं वाईट ती कंडिशन, म्हणजे मला तर आत्ता फील झालं त्यांचं दुःख किती मोठं असेल, मला आत्ता फील व्हायला लागलं का तर ऐकताना त्यावेळी पण मला वाईट वाटलेलं होतं, पण ज्या वेळेला आता मी अनुभव ऐकायला घेतला त्यावेळेला मी माझी आई म्हणजे गमावलेली आहे। त्यावेळेला ज्यावेळेला त्यांचं माझं बोलणं झालं त्यावेळेला माझी आई होती आणि आत्ता ज्यावेळेला मी अनुभव ऐकायला लागले शेअर करण्यासाठी, त्यावेळेला ह्या महिन्यात माझी आई गेल्यामुळं मला असं वाटलं की आपण इतकं आपल्याला खाली रिकामं जाणवतंय, खाली पण जाणवतंय, आपल्याला इतकं त्रास होतोय आईच्या जाण्यानं। तर ज्यांनी एकदम एवढ्या लहान वयात आई गमावलेली आहे, त्यांचं कसं होत असेल, काय त्यांचं आयुष्य, म्हणजे किती भयानक आहे आईशिवाय आयुष्य, आणि ते लहानपण आईशिवाय काढणं खूप भयानक आहे। त्यात जर सावत्र चांगली मिळाली वगैरे तर माणसाचं आयुष्य आहे त्या व्यक्तीचं, नाहीतर खरंच फार भयानक। आणि तसंच प्रतिभाताईंचं होतं, त्या म्हणतात इतकं भयानक होतं माझं आयुष्य, म्हणतात आपण मूव्ही वगैरे एखादी बघितली तर आपण म्हणतोय एवढ्या खालच्या पातळीनं कोण वागू शकते का, तर आणि काही जणांना ते म्हणजे ओव्हर पण वाटू शकते, पण म्हणल्या हे खरं आहे। एखाद्या बाईला जर दुसऱ्याचं मूल आपलं म्हणावं लागत असेल तर ती बाई त्या मुलासोबत, त्या बाईची स्वभाव जर विकृत असेल तर ती बाई कुठल्याही थराला जाऊन त्या मुलाशी वागू शकते असं म्हणतात त्या। आणि मला तर असं वाटतंय जर अशी परिस्थिती असेल, जर आपण एखाद्याच्या मुलाला आपलं मूल म्हणून सांभाळू शकत नसेल तर त्या व्यक्तीला पण ज्याच्याशी आपण लग्न करणार आहे त्या व्यक्तीला पण आपण आपलं म्हणण्याचा काही अधिकार नाही आपल्याला, का एखाद्याच्या आयुष्यात मग जायचं आणि आपलं चांगलं करून घेण्यासाठी एखाद्याच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं। कितपत माणसांची बुद्धी खालच्या पातळीची झालेली आहे। त्या मुलाचा काय दोष, बरं त्याच्या आईनं तुम्हाला काही त्रास दिला आहे का, ती मरून गेली तर तुम्ही कितपत हे झालं पाहिजे त्या मुलाशी, उलट किती तुम्ही दुसऱ्याचं एखाद्याचं मूल बघितलं की आपल्याला वाटते आणि मग ते मूल आपलं मानावं लागलं तर इतक्यापर्यंत तिरस्कार। त्यांचा अनुभव ऐकल्यावर मला फार हे वाटलं की इतकंपर्यंत कोण वागू शकतंय का। त्या म्हटल्या मी ज्या वेळेला 4थी-5वीत गेले त्यावेळेपासून आई मला स्वयंपाक करायला शिकवायला लागली, तिची मुली लहान होत्या आणि मग ती मला स्वयंपाक वगैरे करायला शिकवायला लागली म्हटल्या। आणि शिकवताना ती गोष्ट चांगलीच होती माझ्यासाठी, म्हणल्या की मला लवकर स्वयंपाक वगैरे यायला लागला, पण ते शिकवताना मी इतका मार खाल्लेला आहे, इतका मार खाल्लेला आहे, म्हणतात एक वेळेला असं वाटायचं की मला ही मारून का टाकत नाही आहे। मी 5वीला वगैरे गेले त्यावेळेला मला कळायला लागलं होतं, म्हणल्या की मरण हे ते आताच्या मुलांना समजत असेल नसेल, पण आताच्या मुलांना तर फार जास्त समजते, पण त्या म्हणत होत्या, पण त्या मला असं वाटायचं म्हणलं आणि मी म्हणायची तू मला माझ्या आईकडे पाठव गं, मला तू इतकं मारतेस ना, तू एकदाच असंच मार की माझ्या आईकडेच गेलं पाहिजे मी, हे त्या वयात बोलायची म्हणतात मी
इतकं. आणि मी हे रडत रडत बोलायची ती. तर ती ती इतकी आणि रागानं उलट डबल मारायची. असं बोलते, उलटं-सुलटं बोलते, असं करते. आणि मी बाबांना पण म्हणायची, "तुम्ही माझा लाड करत नाही आता. आधी कसं लाड करायचा, तसं लाड करत नाही आई गेल्यापासून." आणि हे जर तिनं ऐकलं वगैरे ना, तर मग तर काही खैरच नाही म्हणायची. बाबांसमोर ती मारायची आणि बाबा कधीही अडवले नाहीत म्हणतात. आजी होती, वडिलांची आई, तोपर्यंत म्हटल्या मला थोडंसं मायाप्रेम होतं. कधी मारताना वगैरे अडवलं जायचं. पण मी 5वी-6वीत गेल्यावर आजी पण गेली म्हणल्या आणि आजी गेली त्यामुळं मग परत तर कोणच नव्हतं. त्यामुळं खूप खूप मी त्रास सहन केला म्हणल्या त्या घरामध्ये. तर असंच म्हणतात 14 वर्षाची होईपर्यंत म्हणजे असंच, की एक दुसरेपणा, कधीही कपड्यांच्या बाबतीत एक दुसरेपणा, खाण्याच्या बाबतीत एक दुसरेपणा, कामाच्या बाबतीत एक दुसरेपणा, शिक्षणाच्या बाबतीत एक दुसरेपणा. का तर माझ्या म्हणजे आईच्या मुलांना मी आधी ज्यावेळेला माझी आई होती म्हणतात, तर त्यावेळी मला काही शिक्षण म्हणजे अजून मी शाळेलाच जात नव्हते. नंतर मला मराठी मीडियमला घातली. पण माझ्या सावत्र बहिणींना दोघींनाही इंग्लिश मीडियमला घातलं म्हणल्या. इतक्यापर्यंत म्हणजे सगळ्याच गोष्टीत एक दुसरेपणा करत गेले. मी ज्यावेळेला म्हटलं 8वी-9वीला गेले, त्यावेळेला एक मुलगा आवडायला लागला. ऑब्व्हियसली असं होतंय म्हणतात, की ते एक वय असते. दुसरी गोष्ट म्हणजे घरातून जर प्रेम मिळत नसेल, तर मुलं त्या वयात बाहेर कुठेतरी प्रेम शोधायला सुरुवात करतात. आणि माझ्या बाबतीतही तसंच झालं आणि मला एक मुलगा आवडायला लागला म्हणल्या. बरं तसं होत असताना ही गोष्ट बरेच दिवस माझ्याकडे लक्षच नसायचं कुणाचं म्हटलं. त्यामुळं काय घरातली कामं तेवढी व्यवस्थित झाली पाहिजे आणि शाळेतनं वेळेत घरी आलं पाहिजे. बाकी तू अभ्यास करतेस काय, नाही करत काय, शिक काय, नाही शिक काय, काहीच हे नव्हतं. पेरेंट्स मीटिंगला सुद्धा म्हणल्या माझ्या शेजारच्या काकूंना मी घेऊन जायची. माझ्या घरचे कुणीही यायचे नाहीत, वडील यायचे नाहीत काय. त्या काकूंना पण त्या काकू चोरून जाऊन शाळेत सांगायच्या म्हणल्या, की नाही हो तिच्या आई त्याने येत नाही, सावत्राई आहे पोरगीला, येत नाहीत. वडील पण येत नाहीत. तर असे कसे आहेत ते पेरेंट्स, असं यायला पाहिजे त्यांनी. तर तुम्ही काय सांगू नका, आपण मी शेजारची आहे हो, पोरगी घेऊन येत्या मला, असं पेरेंट्स मीटिंगला सांगायचे म्हणले त्या काकू. आणि मी त्यांना घेऊन जायचे. तर मग म्हटल्या असं होत असताना मी 9वीला ज्यावेळेला गेले म्हणल्या, शिक्षणात काही मी फारशी नव्हते, पण अशी फार ढ पण होते असं नाही. कारण मला माहिती होतं, की आपल्याला कोण शिकवणारं नाही आहे, तर मी माझ्या पद्धतीनं शिकत गेले. पण इतकी पण खूप जास्त ब्राईट स्टुडंट आपण म्हणतोय, तसं काही नव्हते म्हणते मी. खूप हुशार होते असं काही नव्हतं. तर मी बऱ्यापैकी होते म्हणल्या. आणि नंतर कळायला लागलं 9वीत गेल्यानंतर की आपल्याला शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही. हे मला कळायला लागलं, की काय शिकलं तरच आपल्याला कुठेतरी काहीतरी उपयोग होणार आहे. पण म्हणतात 9वीत असताना मला तो मुलगा आवडायला लागला. एक मुलगा आवडायला लागला आणि त्याच्यानंतर मग मी म्हणल्या गुंतत गेले त्या गोष्टीमध्ये आणि थोड्या दिवसानं जे व्हायचं ते झालं. घरी समजलं आणि मग मला इतकं मारलं. गरम हे असतंय, आपण म्हणतो ना भाकरी भाजायचं उलथनं, त्या उलथण्याने मला भाजवलेलं होतं म्हणतात आईनं तोंडावर बरोबर. ते म्हणजे ते व्रण अजूनही माझ्या चेहऱ्यावर आहेत म्हणतात. का तर ते भाजलेलं होतं. एकदम असं तापवून तिनं हे केलेलं होतं. कितपत माणूस हे करतंय, विचार करण्याची गोष्ट आहे म्हणतात, की ते गरम आणि पूर्ण म्हणजे मला टकलीच करायचं आईनं सोडलेलं होतं म्हणतात. अशी माझी केसं कापली तिनं. म्हणजे मोठीच्या मोठी माझी केसं होती. ना मला कुठल्या पार्लरला ना कुठल्या फार देखणी दिसायचं आहे का म्हणून तिनं पूर्ण माझी केसच कापून टाकली. म्हणलं घरातल्या घरातच असं कापली ना, त्याला कुठला शेप पण नाही काहीच नाही. आणि मी इतकी रडायला लागले म्हणलं, असं रडायला लागले, काहीच सुचेना म्हणलं मला. केसं कापली आणि चेहऱ्यावर असं तिने हे केलं, दुखायला लागलं. आणि म्हणजे मला स्वतःला आरशात सुद्धा बघावं वाटेना म्हणलं, इतकं म्हणजे भयानक माझं हे झालं म्हणलं. ते ज्यावेळेला तिनं कात्री लावली म्हणलं माझ्या केसांना, तर त्यावेळेला मला असं वाटलं,
की माझ्या गळ्यावरून तिनं सुरी फिरवल्या असं मला झालं म्हणलं. इतकं भयानक वाटलं. आणि कुठल्याही शेप नसलेलं हे केलं म्हणलं तिनं. माझं पूर्ण केस कट केली म्हणलं आणि तोंडावर हे केलं आणि ते भाजायला लागले. मला चेहऱ्याला ते भाजत होतं. तशात तिनं माझ्या केसांवर कैची फिरवली म्हणलं. इतकी मी रडले, पाया पडले तिच्या, पण तिनं हे केली नाही. आणि हे सगळं बघितल्यावर सुद्धा माझ्या वडिलांना म्हणजे माया आली नाही म्हणल्या माझी. संध्याकाळी आल्यानंतर सांगितल्यावर ही मुलगीचं माझ्या काय अवस्था केल्या असं वाटलं म्हणल्या. पण वडिलांना नाही वाटलं म्हणल्या. त्यांनीसुद्धा मला मारलं. आणि त्या रात्री असं वाटायला लागलं की एकतर आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. संजय नाव त्या मुलाचं म्हटलं की त्याच्याकडे गेलं पाहिजे, नाहीतर एकतर आपण मेलं पाहिजे. दोन्हीपैकी. शाळेला मी जाऊच शकत नव्हते म्हणलं. मी माझ्या केसांचं ते माझ्या चेहऱ्याची अशी अवस्था. दुसऱ्या दिवशी जर शाळेत गेलं तर कुणाला काय सांगणार मी. कुठल्या कशा काय गोष्टी आल्या माझ्या मनात मलाच माहिती म्हणल्या. आणि मी ठरवलं की काही नाही, आता मरण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. एकतर त्याच्याकडे जायचं, नाही तर एकतर मरायचं. पण आता मी अशी ते केस वगैरे अशी माझी केलेली होती म्हणल्या. आणि त्यामुळं मला काहीच सुचेना. तरी बाबा बोलले म्हणल्या, अगं तिची केस कशाला असं इतकं ह्याच्यासारखं कशाला तिच्या केसांना कशाला हे केलं. त्याच्यावरनं त्यांची भांडणं लागली म्हणल्या. आणि पहाटे मी काहीही विचार केला नाही म्हणल्या. काही मला मावशी नव्हती, फक्त मामा होता म्हणल्या. पहाटे 4 वाजता म्हणल्या मी घरातनं चोरून निघले. पहाटे 4 वाजता निघाल्यानंतर म्हणला कुणाला काही कळलं नव्हतं, काय नव्हतं. पहाटे 4 वाजता निघले आणि तिथून निघाल्यानंतर मग म्हणले की हळूहळू मी शेजारचे 1-2 घरं सोडल्यानंतर ज्या काकू होत्या त्यांच्या घरी मी हळूच गेले म्हणल्या. आणि तिथं गेल्यानंतर त्यांचं दार वाजवल्यावर पहाटेच एवढा कोण उघडणार आहे म्हणल्या. पण मी आवाज खूप जास्त मोठ्यानं पण बोलू शकत नव्हते. आवाज दिल्यावर त्यांचं दरवाजा नॉक केल्यानंतर काकू ज्यावेळेला माझा मुलीचा आवाज वाटतोय हे बघून काकांनी ज्यावेळेला दार उघडलं म्हणल्या, मला बघितलं, मला त्यांनी ओळखलंच नाही म्हणल्या. माझं एकदम चेहरा असं सुजल्यासारखा झालेला, ते भाजलेलं असं हे झाल्यासारखं झालेलं, फुगल्यासारखं, असं फोड आल्यासारखं. आणि हे केस एकदम पूर्ण असं टकल्यासारखंच केलेलं होतं म्हणल्या. सगळे कटच केलेली होती केस. आणि ते बघून काकांनी ओळखलं नाही. आणि मग मी म्हटलं, मी प्रतिभा आहे काका. आणि त्यांनी म्हटलं, काय करे. आणि काकूंच्या गळ्यात पडून मी इतकी रडले. काकूंना पण इतकं वाईट वाटलं, केस कोण कापेल आणि असं चेहऱ्यावर एवढं कोण भाजवते काय. मी बोलू का तुझ्या आईला. तर नाही काय बोलू नका ते. तर मग मी म्हटलं, अगं पण तू आता अशी आली आहेस आमच्या घरी, आता काय करणार तू, तुला तिथंच राहायला लागणार आहे. तर मग मी म्हटलं की नाही काकू, मी माझ्या एका मैत्रिणीकडे जाते, त्यांची रिक्षा होती म्हणलं. तर तुमच्या रिक्षातून फक्त मला तिच्या घरापर्यंत सोडाल का, असं मी बोलले म्हणलं. तर काकू म्हणल्या बरं ठीक आहे, तुझी मैत्रीण कुठं आहे. तर अशा ठिकाणी आहे असं म्हणून मी सांगितलं म्हणल्या. पण मी त्यावेळेला त्यांना सांगितलं नाही की मुलाचं घर आहे, ते मैत्रीण आहे असं सांगितलं म्हणलं. आणि काकांना थोडं अलीकडंच रिक्षा थांबवायला लावली म्हणल्या मी. आणि मी पुढं गेले आणि मी पुढं गेल्यानंतर म्हणजे काका गेल्यानंतर मी त्यांच्या घरी गेले. आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर नशीब म्हणल्या ती वेळ होती म्हणल्या 6:15ची. एवढ्या सकाळी मी त्यांच्या घरी गेलेले होते. आणि मला माहिती होतं 7 वाजेपर्यंत आई वगैरे उठली तर त्यावेळेला घरात दंगा होणार, सगळीकडं तुमच्यात आल्या का सगळ्यांचे घरं शोधणार. त्यामुळं 6:15लाच मी त्यांना सोडायला सांगितलेलं होतं म्हणलं. आणि मग मी तिथं गेले म्हणल्या. तिथे गेल्यानंतर तोच दारात उभा होता म्हणून बरं म्हणल्या. आणि तोच दारात उभा होता तर तो पण घाबरला आणि माझ्याकडं बघून म्हणजे एक क्षण त्यानं सुद्धा मला ओळखलं नाही म्हणल्या. आणि माझा चेहरा सुजलेला, ते फुगलेलं जे भाजलेलं होतं ते पूर्ण फुगलेलं ते बघून
त्याला एकदम, आणि तू इथं कशाला आली आहेस? अगं मला आई, माझी आई पण घरातून बाहेर काढेल. त्या वयात असं असतंय म्हणला, की आपल्याला असं वाटतं की ते प्रेम आहे, पण बऱ्याच वेळेला असं असतं ते प्रेम नसते, ते आकर्षण असते. पण त्या वयात तीच व्यक्ती सगळ्यात जवळची वाटायला लागते म्हणल्या. आणि माझ्या तर आयुष्यात कोणच आपलं असं नसल्यामुळं मी फार गुंतलेले होते. आणि मी म्हटलं, "अरे मला मला दुसरीकडे कुठंच नाही आहे जायला, आणि मी तुझ्या घरी राहते, तुझ्या आईला सांग." अगं तुझा आता अवतारच असा केला आहे तुझ्या आईनं, माझ्या आईसुद्धा हे करेल, आणि तू इथून जा, असं तो बोलला म्हटला. आणि तू कुठेही जा आता, मी तुला नंतर भेटतो. तर मी म्हटलं, "अरे मला दुसरीकडं कुठंच नाही आहे जायला, आणि तुझ्या आईला सांगून फक्त मला 1 तासभर तरी इथं थांबायला दे." आणि माझी आई वगैरे म्हणजे थोडी शांत झाली तिकडं, तर मी घरी जाईन, नाहीतर मग माझ्या मामाकडं, का तर दुसरा मला काहीच पर्याय नव्हता. माझ्या मामाकडं जाईन, असं मी त्याला बोलले. "अगं पण मी घरी काय सांगू? माझी मैत्रीण आहे वगैरे, काहीतरी तर सांग. असं कर." असं मी बोलले म्हणतात. आणि मग माझी मैत्रीण आहे वगैरे असं सांगून तिच्या आईनं तिची केस कापल्यात, मारलंय, आणि ती घरातनं पळून आले, तिची आई सावत्र आहे, असं ज्यावेळेला सांगितलं आईनं. पण आपल्या घरी कशाला आली ती? आईला थोडा डाऊट पण आला की आपल्या घरी कशाला आले, पण तिचा अवतार बघून वगैरे आईनं पण माझा अवतार बघून त्याच्या आईनं पण मला थांबवून घेतलं म्हणलं. आणि "मग तू काय करणार आहेस? मग आईनं मारलं तरी इकडं आलीस, पण तू काय करणार आहेस?" वगैरे. तर "नाही, मी माझ्या मामाकडे जाणार आहे" वगैरे असं सांगितलं. मी फार घाबरलेले होते म्हणल्या, की काय करायचं आता, मामाकडे जाणार आहे असं मी बोलले म्हणल्या. ते झालं. आणि ज्यावेळेला तिकडं आईला वगैरे कळलेलं होतं की मुलगी पळून गेली, घरी हे समजलेलं होतं, अफेअर चालू आहे, हिचं लफडं चालू आहे बाहेर. अ, अं, आईनं तिथपर्यंत शोधून काढलेलं होतं की तो मुलगा कोण आहे वगैरे सगळं शोधून काढलेलं होतं. फक्त हे मला माहीत नव्हतं की आईनं हे सुद्धा शोधून काढलेलं आहे. आणि त्यांनी बरोबर ज्यांनी मला आणून सोडलं, त्याच काकांना त्यांच्याच रिक्षातून आई घेऊन आली म्हटलं त्या घरात. आणि मग म्हटलं, की ही आता ह्यांनी आता मला काढतात म्हणलं घराच्या बाहेर. का तर आईनं डायरेक्ट येऊन बोलली, की तुमच्या मुलाचं आणि तिचं लफडं चालू आहे. आणि हे नव्हतं माहिती त्याच्या आईला, असं काही आम्ही बोललेलो नव्हतो. तर तरीसुद्धा त्यांनी माणुसकी दाखवली म्हणल्या. त्यांनी म्हणल्या, "नाही, नाही, आणि माझ्या मुलाचं आणि ते काही नाही, आणि इथं कुठलीही मुलगी आलेली नाही. तुम्ही इथनं जाऊ शकताय." त्याच्या आईनं माणुसकी दाखवली म्हणल्या. "आणि इथं काय परत येऊ नका. माझा मुलगा काय कुठल्याही मुलीच्या नादाला आहे, आणि आम्ही तसं काही होऊ पण देणार नाही. तुम्ही जावा, दुसरीकडे कुठेतरी शोधा तिला, आणि मग नाही भेटले तर मग परत आली इथं तर या आणखी एकदा, इथं आली आली असली तोपर्यंत तर मी मी तुमच्या स्वाधीन तिला करेन." असं बोलल्या म्हणल्या संजयच्या आई. आणि त्या आई गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं, की "काय प्रकार आहे?" वगैरे. त्यांनी दटावलं मला, घाबरवलं पण. आणि "इथं परत असले काय नाटकं करायची नाहीत" वगैरे सांगितलं. नाही, मी म्हटलं, "नाही, मी माझ्या मामाकडे निघून जाईन. मी खरं तिथं जाणार नाही. मला थोडेसे पैसे फक्त द्या. मी खरं परत कधीच नाही त्याच्या पण नादाला लागणार नाही, आणि मी मामाकडे निघून जाईन." असं मी बोलले म्हणलं. आणि त्यावेळेला त्यांनीच मला म्हणजे माझ्या मामाच्या गावाला जाण्यासाठी बसमध्ये बसवलं. त्याच्या बाबांनीच बसवलं म्हणलं. ते क्षण इतके वाईट होते, की आयुष्यात आपण सगळ्यात म्हणजे कधीच प्रेम नाही मिळालेलं, आणि एक प्रेम मिळाले असं वाटत असताना सगळ्यात जवळची व्यक्ती जी आहे ती आयुष्यातनं निघून चालली आहे. हे ज्यावेळेला जाणवायला लागलं, की आयुष्यात फार म्हणजे फार जवळची व्यक्ती मी त्याला मानलेलं होतं, आणि ती व्यक्ती पण आपल्या हातातून गेली, म्हणजे आपल्या नशिबात प्रेम नाहीयेच असं समजून मी इतकी रडत होते म्हणल्या. काय माझा तो अवतार, काय तो ड्रेस, मला आजही जर आठवलं म्हणतात, तर अंगावर काटे येतात आणि आपोआप डोळ्यातून धारा लागतात म्हणतात. ते दिवस आठवले की मी बसमध्ये बसलेले होते. त्याच्या आईनं मला माणुसकीनं खायला पण दिलं म्हणतात. मी घरातून त्याच्या बाहेर पडताना त्याच्याकडे बघितलंसुद्धा नाही म्हणतात. मी सरळ जाऊन त्यांच्या पप्पांच्या गाडीवर बसले, आणि त्यांनी माणुसकीनं मला गाडीमध्ये बसवलं, की "जा तुझ्या मामाच्या घरी" म्हणून.
आणि मग मी मामाच्या घरी आले म्हणतात. मामाच्या घरी आल्यानंतर मामीनं बघितलं, मामानं पण बघितलं, मारलेलं, हे केलेलं ते. त्यांना पण वाईट वाटलं. पण शेवटी कसं आहे म्हणतात की त्यांची पण फॅमिली होती आणि मामीला पण कसं 4 दिवस, 5 दिवस राहिल्यानंतर ती पण मला ठेवून घेण्यासारखी नव्हती म्हणतात. तर त्यांनी सांगितलं की घरी तर सांगावं लागेल तू इकडं आलेस म्हणून. तर मी म्हटलं, तेवढी कृपा करा, त्यांना सांगू नका की तू इकडं आलीस, मी इकडं आले म्हणून." तर कशासाठी मारले, काय मारले? काकीनं सॉरी मामीनं विचारलं. तर त्यावेळेला मी खरं-खरं सांगितलं. म्हणलं का तर खोटं सांगितलं आणखी परत हे झालं तर. मला एक मुलगा आवडायला लागलेला होता. मला आई त्रास देत होती. मग असं मला आवडायला लागलं कुणीतरी तर. मामीने काय बोलले नाही म्हणल्या. पण आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मामीनं मला दिली, ती म्हणजे आई म्हणतात. आईंना आईंच्या चरणाजवळ मी मामीमुळं आले म्हणतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आयुष्यातली तिच्यामुळं मिळाली. हे तिचे उपकार म्हणतात कधीच न फिटण्यासारखे होते. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा पण एक उपकार की तिनं मला तिथं राहायला जागा दिली. त्या घरात तिनं राहायला जागा दिली. हां, भले मामीनं म्हणजे मामीला पण नंतर माझा त्रास झाला. ती कुणालाही होणार म्हणतात त्या. माझा त्रास झाला. मला म्हणजे शिकवणं, आपल्या मुलांच्यातला घास काढून दुसऱ्यांच्या मुलांना घालणं, आपली परिस्थिती आणि तशी परिस्थिती पण नव्हती ना. त्यामुळं मग म्हणतात त्यामुळं तिला पण राग यायचा माझा, हे व्हायचं. पण तिनं आईसारखं नाही वागली म्हणतात माझ्याबरोबर कधी. मी म्हटलं, "मामा, तुम्ही किती काही कामं करून घ्या माझ्याकडून, काही पण हे करा. मला कुठेतरी कामाला पण लावा. मी पण कुठेतरी काम करते. पण मला इथं राहू द्या." इतकं मी कळकळीनं मामाला आणि मामीला बोलले ना, तर मग मामीला पण वाटायला लागलं, "असू दे, राहू दे." आणि तुम्हाला सांगू म्हणतात 1 वर्ष थोडंसं पैशांची टंचाई सुरू झाली ना, तर कुणाचंही मूल जड वाटणार आणि त्यात काही वेगळं नव्हतं. पण मामीनं मला आईंचा सहवास दिला म्हणतात. म्हणजे माझी मामीची आई आधीपासून आईंच्या मार्गात होती. तर त्यामुळं मामी पण आईंच्या मार्गातली होती. मामीनं मला आईंच्या मार्गात आणलं. मला म्हणायची, "भले काही राहू दे, पण निदान नवरा तरी बाई तुला चांगला मिळू दे आणि तू कर आईचं." आणि मग तिनं मला सांगितलेली होती, म्हणली नामस्मरण करायचं. त्याच्यानंतर बालोपासना वाचायची. मामाची दोन्ही मुलं होती, खूप हुशार होती म्हणल्या आणि बालोपासना वाचायची. त्याच्यानंतर आई त्यांची भजनाला बसली, की ते पण भजनाला बसायचे. कधी ज्यावेळेला आई मंदिरात जायची म्हणल्या तिथून, म्हणजे मामी. तर मामी मंदिरात चालली, की ती मुलं पण तिच्याबरोबर मंदिरात जायची म्हणतात, माझ्या मामीबरोबर. तर मला पण म्हणायची, पण मला इंटरेस्ट वाटायचा नाही म्हणल्या. मला सारखी राहून संजयची आठवण यायची म्हणल्या. मला खूप रडू यायचं आणि मला का नाही त्यांना पण ठेवून घेतलं. खूप वाईट वाटायचं आणि केसांच्या बाबतीत तर खूप मला हे झालेलं होतं. चेहऱ्याच्या बाबतीत, चेहरा माझा असा झाला आहे वगैरे. आणि तिथं गेल्यानंतर म्हणतात तिथंच म्हणजे शाळेला हे केलं. परत नंतर घरी पण सांगितलं आमच्या मामा-मामीनं, इकडं आली आहे ते म्हणून ते सांगितलं. आणि तिकडचा दाखला वगैरे मग माझा शाळेचा मागवून घेतला आणि मग मी आईंच्या बरोबर. पण मामी बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी हे करत असली, तरी खाण्यापिण्याच्या बाबतीत कधीही मामीनं एक दुसरेपणा केला नाही म्हणतात त्या. कधीही एक दुसरेपणा केला नाही. हां, कपड्यांच्या बाबतीत वगैरे कुणीही असं करेल म्हणतात, की का तर त्यांची पण परिस्थिती तशी होती. पण खाण्यापिण्याच्या बाबतीत कधीही मामी तसं करायची नाही म्हणल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उपासना करायला जोर जबरदस्तीनं तिनं मला लावलं. म्हणजे ह्यातनं कुठेतरी तिचं चांगलं होणार आहे, मुलगीचं चांगलं होणार आहे, ही तरी किमान भावना तिची होती म्हटल्या. आणि मग सुरुवातीला काय मला आवडायचं नाही म्हटल्या. काय असं वाटायचं काय आपलं देवानं चांगलं केलं आहे. आणि 9वीत म्हणजे 10वीला मी जाणार होते. 9वी
9वी निम्मी झालेली होती म्हणतात माझी. आणि मग मी शाळा माझी बदलली. इकडं सगळं हे केलं. सगळं नवीन होतं माझ्यासाठी. मला त्या वयात फक्त ती एकच व्यक्ती मला आठवायची म्हणतात. आणि मी खूप रडायची. तो येईल का कधी? मला भेटेल का कधी? हेच वाटायचं. अभ्यासात मन नसायचं. मामी बसवायची बालोपासनेला, त्या बालोपासनेत मन नसायचं. नामस्मरण कर म्हणायची. ओम नमः शिवाय मी म्हणत असायची, पण माझ्या डोक्यात त्याचेच विचार असायचे. अशी माझी उपासना चालू होती म्हटल्या. काही उपासना म्हणजे काही उपासना म्हणताच येणार नाही त्या गोष्टींना म्हटल्या. पण तसं हे होतं. मामानं दवाखान्यात दाखवलं. तर त्याच्यानंतर केसांसाठी माझ्या हे केलं, वेगवेगळी तेलं वगैरे. त्यावेळेला मामीनं कधी त्या गोष्टींसाठी आक्षेप नाही घेतला म्हणला. पण माझ्या चेहऱ्यावरचं डाग राहिला म्हणला तसाच. ते भाजलेला. आणि तुम्हाला सांगू म्हणल्या त्याच्यामुळं मला इतकं वाईट वाटायचं की माझा एवढा चांगला चेहरा की त्या गोष्टीमुळं खराब झाला. आणि खूप राग यायचा, प्रचंड राग यायचा. असं वाटायचं की मलाही अशीच संधी मिळावी आणि मी जाऊन तिला जसं मला माझ्या चेहऱ्यावर तिनं भाजवले ना, तसं मी तिच्या चेहऱ्यावर भाजवावं, असा प्रचंड राग यायचा. पण नंतर आईंच्या मार्गात जशी मी आले म्हणतात, म्हणजे सुरुवातीला म्हणतात वर्ष, दीड वर्ष 10वी संपली, तरीसुद्धा मी फक्त मामी ओरडते म्हणूनच करत होते म्हणल्या. काहीच नव्हतं तसं काही, म्हणजे मला आईंबद्दल काहीच वाटत नव्हतं. मी बालोपासना करायची, उगाच ही ओरडते, खायला कसं लागतंय, मग काय सांगितलेलं कसं ऐकायला येत नाही, असं मामी ओरडायची म्हणून मग मी करायची म्हणलं. बाकी काही हे नव्हतं. कामं करतेस ना तू, मी सांगेल ती कामे करतेस ना, मग हीच गोष्ट का नाही तुला करावी वाटत? काम हे पण कामच आहे. कामच आहे म्हणून करायचं ते. मी एक वेळेला म्हणायचे राहू दे की आज नको उद्या करते वगैरे. पण तिनं कधी माझ्या उपासनेत तिनं माझ्याकडनं करून घेतली म्हणलं. का तर तिला माहिती होतं यातनं तिचं चांगलं होईल. आणि हीच सगळ्यात मोठी चांगली भावना होती म्हणल्या, की तिला वाटत होतं ना माझं चांगलं व्हावं. हीच सगळ्यात मोठं तिचं म्हणजे मला सगळ्यात तिची गोष्ट आवडते म्हणल्या, की निदान तिला हे तरी वाटत होतं की हिचं चांगलं व्हावं. हेही माझ्या वडिलांना वाटलं नाही म्हणल्या, की हिचं चांगलं व्हावं. तर मग म्हणल्या असं मग मला शिक्षणात पण कधी हे झालं नाही. पण नंतर मग म्हटल्या थोडंसं किरकिर व्हायला लागल्यावर वगैरे मग मी 10वी झाल्यानंतर मी मामाला म्हटलं, "मला कुठं काम असलं वगैरे तर बघा." आणि मग म्हटल्या एक कारखाना होता आमच्या इथं म्हटल्या रंगाचा कारखाना, म्हणजे कपड्यांना रंग देणं, हे कारखाना. तर तिथं मला कारखान्यामध्ये मामानं 10वी नंतर कामाला लावलेलं म्हटल्या. आणि मग मामीला पण बरं वाटायला लागलं, की बाबा कामाला तर जाते, 4 पैसे कमवते. आणि तसं करत मग मी माझं शिक्षण हे केलं. आणि मग 12वीत गेल्यावर मात्र मला खूप आईंविषयी ओढ वाटायला लागली म्हटल्या. कॉलेजला घातलं त्याच्यानंतर कॉलेजला गेल्यावरती मग हळू-हळू संजयचा विसर पडत गेला म्हटल्या. 11वीला वगैरे गेल्यावर मला त्याचा विसर पडत गेला. कधी-मध्ये आठवण यायची, पण मी ओळखून सोडलेलं होतं म्हटल्या, की आता नाही, आता परत त्या मार्गाला आपण कधीच जाऊ शकत नाही वगैरे, हे सगळं ओळखून ठेवलेलं होतं मी. मी माझ्या ह्याच्यात रमलेले होते म्हणत्या. मी शिक्षण घेत होते, काम करत होते. त्यामुळं एवढं पण नंतर काही त्रास झाला नाही. मामी पण मग पैसा मिळवून आणते म्हटल्यावर एवढं काही जास्त हे करायचे नाही म्हणल्या. आणि मग असं हे झाल्यानंतर 12वीत ज्या वेळेला मी गेले, त्यावेळेला स्थळ आलं म्हटलं मला एक, की म्हणजे मामानं स्थळ काढलेलं होतं. आणि मामानं स्थळ काढल्यावर ते ते जे पाहुणे होते ते बघायला आले ज्यावेळेला म्हणतात. तर त्यावेळेला असं झालं म्हणतात, ते पाहुणे ज्या दिवशी येणार होते, त्या दिवशी मंगळवार होता म्हणतात. ते पाहुणे बघायला येणार त्या दिवशी. आणि त्यांनी आल्यानंतर म्हणजे ते ओटीचं वगैरे ते घालतात नारळ वगैरे, तसं त्यांनी घातलेलं होतं म्हणल्या. आणि मी ज्यावेळेला उठले, तर त्यावेळेला एकदम पाय असं चमकल्यासारखा झाला. म्हणजे ते घेऊन उठले ना ते ओटीचं ते, तर पाय चमकल्यासारखा झाला आणि मी एकदम चालताना एकदम अशी लंगडल्यासारखी झाले म्हणतात. तर त्यांचा समज असा झाला, की मुलगी म्हणजे पायानं हे पण आहे काय? त्याचा चेहऱ्यावर माझा डाग राहिलेला होता. तर त्या डागामुळं पण त्यांना असं वाटलं, की ही म्हणजे फॉल्टच आहे. तर त्यांनी सांगितलं, मामानं खरं-खरं सांगितलेलं होतं,
की असं तिच्या आईनं तिला भाजवलेलं आहे, तिची आई सावत्र आहे, हे सगळं खरं सांगितलेलं होतं. ते डाग राहिलेलं आहे. पण पायाचं हे केल्यामुळं त्यांना असं वाटलं की ही मुलगी आपण म्हणजे पायानं हे आहे का काय? आणि मला एकदम ते चमकल्यासारखं झालं. मला नाहीच नीट चालता आलं. मग त्यामुळं त्यांना तसं वाटल्यामुळं ते लग्न मोडलं म्हणल्या. म्हणजे त्यांनी नापसंत केली. मामी म्हटली, "हे जर तुझं ठरलं असतं ना, तर खूप चांगलं झालं असतं आणि काय बाई तुझं नशीब आहे, आई कधी घडवणार आहेत कुणास ठाऊक." आणि त्यावेळी म्हणजे मला आईंचं थोडंफार असे अनुभव छोटे-मोठे आपण म्हणतो ना, अगदी छोटे-छोटे अनुभव यायला लागलेले होते. सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगू का 10वी नंतर मला ते हे जॉब जे लागला कामाला मी जिथं जात होते. तर 4 पैसे मिळायला लागलेले होते आणि त्यामुळे मामी जे व्यवस्थित माझ्याबरोबर एकदमच वागायला लागलेले होते, त्या गोष्टीचं समाधान होतं आणि कुठेतरी वाटत होतं, की बाबा आपण ही उपासना करतोय आणि मामी मला मनात येण्यापेक्षा मामीच प्रत्येक वेळेला म्हणायची, आता तू उपासना करायला लागलेस, मग तुला आईने काम पण लावलं का नाही? 4 पैसे पण मिळवू शकतास का नाही? आता तू शिक्षण पण घेऊ शकतास. तुझं पण तुझ्या पायावर मामाच्या जीवावर नाही पडून राहू शकत किंवा माझ्या जीवावर नाही राहू शकत, आमच्या जीवावर नाही राहू शकत. तर हीच आईंची कृपा असते आणि ह्यातनं तुझं चांगलं होईल. असं मामी ज्यावेळेला म्हणायची त्यावेळेला मला त्या गोष्टीसाठी मग चांगलं वाटायचं, की बाबा त्यांच्या कृपेनं आपल्याला काम लागलंय वगैरे, तर ठीक आहे वगैरे हे इथपर्यंत. पण 12वीत ज्यावेळेला त्या स्थळानं नकार दिला आणि ते खूप चांगलं काढलेलं होतं बरं का मामांनी. ते स्थळ खूप म्हणजे खूपच घरचं चांगलं ते असं होतं ते स्थळ म्हणलं. आणि त्यामुळं मग मामीला खूप आशा होती, की हिचं तेवढं होऊ दे चांगलं आणि तिला कायम वाटायचं, की हिचं चांगलं झालं तर कधीही आपल्याला पोरगी हे करणार नाही, मदत करेल आपल्याला कायम. त्यामुळे चांगल्या घरात द्यायची पोरगीला, असं तिला कायम वाटायचं. आणि त्या स्थळानं ज्यावेळेला नकार कळवला, त्यावेळेला 2 दिवस ती खूप अपसेट होती म्हणल्या आणि सारखी 2 वेळा जाऊन ती आईंच्या पुढं रडलीसुद्धा, की "काय होतंय आई?" आणि म म त्या मुलीचं जर चांगलं झालं असतं तर काय झालं असतं एवढं? एवढं पण का तुम्ही आमची परीक्षा घ्यायला लागलाय वगैरे ती आईंच्या पुढं रडली म्हणल्या. आणि मी म्हटलं, "अगं मामी भेटेल मला कुणीतरी चांगलं, असू दे तू नाही गं चांगलं भेटलं पाहिजे, भेटलं तर चांगलं मिळालं पाहिजे. नाहीतर आणि पुढं तसं मागं आणि मामाची तर तेवढी परिस्थिती आहे का, की तुला तुला नाही चांगला नवरा मिळाला तर आणि परत तुला सांभाळायचं." मला इतकं वाईट वाटायला लागलं, की काय आहे म्हणजे माझ्या नशिबात काय आहे कुणास ठाऊक. आणि मला मामी त्या दिवशी इतकी कळवळ्यानं बोलली म्हणल्या, "तू काहीही कर, पण मनापासून उपासना कर. मनापासून आईंचं कर आणि तू कसं पण कर, खरं मनापासून कर. म्हणजे तू काम करत कर. तुला जरी एखादं काम करायचं नसलं ना, तू इथं बसून कर. पण तू कर जास्त." आणि तिनं मला मग म्हटली, "आईंचं चरित्र वाच." आईचं चरित्र वाच ज्यावेळेला म्हणली, त्यावेळेला आमच्या घरी चरित्र नव्हतं म्हणलं, म्हणजे मामीकडे चरित्र नव्हतं. मामीच्या आईकडनं तिनं जाऊन म्हणजे तिचं गाव म्हणल्या तिथून 4-5 तासावर तिचं माहेर होतं म्हणल्या. माझ्यासाठी ती तिकडं गेली. तिनं चरित्र घेऊन आली म्हणल्या आणि चरित्र घेऊन आली. 1-2 दिवसाच्या आत परत मामी परत घरी पण आली म्हणल्या आणि चरित्र घेऊन आली आणि मला म्हटली, "चरित्र वाचनाला सुरुवात कर." आणि तिनं मला गुरुवारपासून चरित्र वाचनाला सुरुवात करायला लावली म्हणल्या. मी 12वीला होते त्यावेळेला आणि मग चरित्र वाचनाला सुरुवात केली म्हणल्या. चरित्राची जवळ-जवळ म्हणल्या माझ्याकडून तिनं 11-12 पारायणं करून घेतली असतील म्हणल्या. म्हणजे ती मला अर्धा तास बसायलाच लावायची ते चरित्र वाचनाला म्हणल्या. आणि मग म्हटल्या एक चरित्राचं पारायण ज्यावेळेला झालं, त्यावेळेला मला खरंच खूप भारी वाटायला लागलं म्हणल्या. मनापासून सांगते म्हणल्या, आतून खूप एक फीलिंग्स चांगल्या यायला लागलेल्या होत्या. आणि 12वी जरी होती, तरी मला ही गोष्ट होती म्हणल्या, की मला हे करावं लागत होतं, कामाला पण जावंच लागत होतं. बालोपासना करायला लावायची म्हणल्या, नामस्मरण करायला लावायची आणि अर्ध्या तासाने चरित्र वाचनाला परत बसवायला लागली. माझा अभ्यास असायचा, घरातली कामं असायची. त्याच्यानंतर घरातली पण कामं करा. तिथं मी कामाला पण जायची आणि मग असं कधी मला कोण म्हटलं नाही की बाई आणि मी आर्ट्सला होते त्यामुळं काही मला एवढं हे नव्हतं म्हणल्या. पण मला कोण असं म्हणायचं नाही, की बाई राहू दे, कामाला जाऊ नकोस तू. कामाला पण गेलंच पाहिजेस तू. हे पण होतं म्हणल्या.
तर मग ह्याच्यामध्ये अशा अशा पद्धतीनं सगळं होत असल्यामुळं, अशा पद्धतीनं सगळं घरात असल्यामुळं जबाबदारीची जाणीव झालेली होती म्हणल्या मला. म्हणजे की आपल्याला हे करावं लागणार आहे. त्यामुळे मग मी अभ्यास पण चांगला चिकाटीनं केला म्हणल्या. आणि आईंची कृपा ती म्हणल्या, आईंची कृपेवर म्हणल्या 12वी मध्ये मला खूप चांगले मार्क्स मिळाले. 12वी मध्ये म्हणजे असं वाटलं नव्हतं मला कधी, की मी 75च्या पुढं जाईन. पण मला 77% मार्क्स मिळाले म्हणल्या. म्हणजे मी कामाला जात होते. घरी येऊन घरातलं पण थोडंफार करत होते. सगळंच काय करायला लावत नव्हती मामी. पण मला बरीच घरातली कामं पण करायला लागत होती म्हणल्या. आणि विथ मला अर्धा तास वाचनाला पण बसवायची. चरित्र वाचन अर्धा तास करायचंच म्हणून ती बसवायची म्हणल्या. नामस्मरण करायला लावायची, बालोपासना करायला लावायची. ह्याच्यामध्ये पण माझं म्हटलं तास दीड तास जायचा. घरातल्या कामामध्ये दिवसभर पण मी कामाला जाणार. ह्या सगळ्या गोष्टींमधनं इतकं थकायला व्हायचं म्हणल्या. पण मला 77% मार्क्स मिळाले. खूप भारी वाटलं म्हणल्या. सगळ्यांना खूप भारी वाटलं. आणि मग 12वी झाल्यानंतर मग मात्र मला रिलॅक्स वाटायला लागलं. आणि 12वी झाल्यानंतर 3 महिने झाले असतील म्हणल्या. 12वी झाल्यानंतर पुढं काय करायचं हे चाललेलं होतं. मग सगळेजण म्हणत होते पोरगी हुशार आहे, तिला डी-एडला वगैरे ॲडमिशन घेऊन द्या आणि थोडासा पैसा घालायला लागेल. तर मामाची तेवढी परिस्थिती नव्हती म्हणलं. आणि मी पण जॉब करून किती पैसे मिळणार होते की मला ते हे करता येईल. आणि मला ट्राय केलं म्हणल्या. पण जरी जॉबला मला म्हणजे त्यावेळेला हे आत्ता हे झालेत म्हणल्या. त्यावेळेला पैसे भरावे लागत होते म्हणल्या. डी-एडला वगैरे त्याला खूप हे होतं म्हणल्या. मग मला मिळालं नाही म्हणलं म्हणल्या तसं बिन पैशाचं ॲडमिशन वगैरे नाही मिळालं. आणि पैसे भरावे लागत होते. आणि मामाची तेवढी हे नव्हतं म्हणल्या. मामानं म्हटलं काय नाही बाई 1 वर्ष जाऊ दे म्हणल्या. पुढच्या वर्षी बघू, थोडे पैसे हे करून पुढच्या वर्षी बघू मामा म्हणला. पुढं मला ॲडमिशनच घेतलं नाही म्हणल्या. आणि मग मला खूप वाईट वाटायला लागलं. मी आईंकडे प्रार्थना करायला लागले, की आई मला डी-एडला मिळालं असतं तर बरं झालं असतं वगैरे म्हणून मी प्रार्थना करायला लागले. आई कळायला लागलेल्या होत्या म्हणल्या तोपर्यंत. पण आईंबद्दल ओढ नव्हती म्हणल्या. आई कळत होत्या पण आईंबद्दल ओढ नव्हती. का तर तेवढ्या इच्छा पूर्ण झालेल्या नव्हत्या किंवा काही तसं हेच नव्हतं. काय आयुष्यात असं खूप काय भारी आहे असं काही नव्हतं. त्यामुळं आईंबद्दल तेवढं काही म्हणावंसं हे वाटत नव्हतं म्हणल्या. पण उपासना मात्र बालोपासना म्हणताना ना खूप भारी वाटायचं. असं वाटायचं कधीतरी आपली पण इच्छा पूर्ण होते. आणि तुम्हाला सांगू म्हणल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान म्हणजे कॉलेज बंदच झालं माझं. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान दिवाळीच्या दरम्यान म्हणतात परत एक स्थळ आलं म्हणतात. आणि परत एक स्थळ आलं. ते स्थळ म्हणतात म्हणजे इतकं चांगलं की म्हणजे विचार करण्याच्या पलीकडचं. आम्ही शोधून अशी स्थळं काढायची म्हणल्या. खूप भारी भारी स्थळं शोधून काढायची. आणि ते पण तिच्या माहेरकडूनच काढलेलं होतं म्हणल्या तिनं. आणि ते खूप खूप चांगलं म्हणजे त्यांनी पण टीचरच होते म्हणल्या. मुलगा पण टीचर आणि आई-वडीलसुद्धा टीचर म्हणून रिटायर्ड झालेले होते. तर तिनं तसं स्थळ काढलं. आणि स्थळ काढलं. त्यांनी येऊन बघितलं. सगळं तिनं आधीच सांगितलेलं होतं ना त्यांना. तर त्यांना सगळं माहिती होतं. तर त्यांनी बघितलं आणि मला पसंत केलं म्हणलं. पसंत केलं आणि म्हणतात की एक 8-10 दिवसातच म्हणजे सगळं साखरपुडा वगैरे ते माझा झाला. आईंच्या कृपेनं म्हणला. मला अशी भीती पण होती की आहे सगळं व्यवस्थित पण काय माहिती कसं हे करतील. काय अनोळखी असल्यामुळं खूप हे वाटायचं की काय माहिती कसं हे करतील, व्यवस्थित सांभाळतील का नाही. पण मामी कायम म्हणायची म्हणल्या की आईंवर विश्वास ठेव आणि आईंचं चरण धरलेस ना तर आता काही नाही हे होणार. मागं हटायचं नाही. फक्त सेवा अगदी कसून सेवा करायची. बाकी काही नाही करायचं. कसून सेवा करायची, मनापासून सेवा करायची. अगदी सेवा आपलं भजन, आपलं नामस्मरण आईंच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. अशा पद्धतीनं सेवा करायची मामी म्हणायची.
आणि मग मी ते करायला लागले. म्हणजे ज्यावेळेला लग्न ठरलं त्यावेळेला मला पण छान वाटायला लागलं म्हणलं. आणि चांगल्या घरात आपण चाललो ह्या गोष्टीचं समाधान वाटायला लागलं. माझ्यापेक्षा जास्त मामीच खुश होती आणि मामी सारखी येऊन मला विचारायची, "आम्हाला नंतर बघशील ना गं, तू एवढ्या चांगल्या घरात चाललीस, आम्हाला नंतर बघशील ना?" तर मी म्हणायची, "मामी असं का विचारतेस तू मला?" तर "नाही, नंतर तू." तिला तीच आशा होती की आणि कुठल्याही आई-वडिलांची हीच आशा असते म्हणतात. मग तिनं मला आईसारखं सांभाळलेलं होतं, तर ती आशा करणं काही गैर नव्हतं म्हणतात, की आम्हाला पण थोडंफार बघावं हिनं. आणि तिनं त्यांना सांगितलं, की तिचं डी-एड आम्ही नाही कंप्लीट करू शकलो, तुम्ही तर कंप्लीट करा वगैरे. आणि मग दिवाळीनंतर म्हणतात आमचं लग्न झालं. 4-8 दिवसात हे झालेलं होतं म्हणतात साखरपुडा वगैरे. आणि त्याच्यानंतर लगेचच 1 महिना, 1.5 महिन्यात आमचं लग्न पण झालं म्हणतात. आणि लग्न झाल्यावर खूप भीती वाटत होती, की काय होईल? कशी माणसं असतील? एक तर आधीच आपल्याला कुणी नाही आहे. मामीसारखी म्हणायची ना, जर नाही चांगलं झालं तर काय करायचं? चांगलं नाही मिळालं सासर तर काय करायचं? मामाची काय परिस्थिती आहे का तुला आयुष्यभर सांभाळायची? हे जे वाक्य होती ना, ह्या वाक्याने मी खूप घाबरायची. मामीनं लग्नात सांगितलेलं होतं, "उपासना कधीही चुकवू नकोस. कुणी काय म्हटलं तरी सोडून द्यायचं. बा बाकीच्या गोष्टीत हे केलीस तरी चालेल. कुणाचं एखादा शब्द मोडलास तरी चालेल किंवा बाकीच्या गोष्टीत सगळ्या हे करायचं, मनं राखायची. पण आईंच्या बाबतीत कुणी काय बोललं, की सोडून दे, आमच्या घरी नाही चालणार." तर ते मान्य करायचं नाही. आणि तिनं ते पण आधी पण सांगितलेलं होतं त्यांच्या पण घरी, की माझी मुलगी करते ही आणि तिला करू द्या. हे सांगितलेलं होतं. पण तिनं सांगितलं, की सासरी गेल्यावर आधी आपण सांगितलेलं आहे त्यांना आणि नंतर नाही वगैरे म्हणायला लागले, तर त्या गोष्टी ऐकायच्या नाहीत. करायची, आपली उपासना सोडायची नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी ऐक, पण ते काय ऐकायचं नाही, करू नको म्हटलं तर. करायची आपली उपासना. आणि म्हणजे अगदी 5 दिवसापर्यंत मामी माझ्याजवळ होती म्हटल्या लग्न झाल्यावर. 5 दिवसानंतर जाताना सुद्धा म्हटली, "तुला खूप चांगलं मिळालं. आम्हाला तेवढं बघशील ना तू?" तर "अगं तुला बघेन ना गं मामी, असं का बोलतेस?" आणि खरंच मला त्यावेळेला वाईट वाटलं म्हटलं. माझ्या वडिलांना मी सरळ सांगितलं मामाला म्हटलं, "तुम्हीच माझं कन्यादान वगैरे करायचं. माझ्या वडिलांना बोलवायचं नाही. माझ्या लग्नात मला माझे आई-वडील दोघंही नको आहेत." आणि त्यांनी नाही बोलवलं मग. लग्नाला माझी आई पण नव्हती, माझे वडील पण नव्हते म्हटलं. आणि मग ज्यावेळेला हे झालं म्हणल्या, लग्न माझं झालं म्हणल्या, मामी 5 दिवसानं निघून गेली. तर मग म्हटल्या फार एकटं वाटायला लागलं, फार भीती पण वाटायला लागली. पण म्हटल्या खरंच माझे सासूबाई खरंच चांगल्या. सासरे माझे फार हे होते म्हटल्या, कडक होते. म्हणजे त्यांच्या आवाजाची एक भीती होती म्हटल्या घराला. आणि म्हणजे जरा जास्तच हे होते, स्ट्रिक्ट होते म्हणले. त्यामुळे त्यांची तेवढी भीती होती. पण असं वाईट नव्हते. पण माझे मिस्टर, माझे हे सासू खूप चांगल्या म्हणल्या होत्या. आणि त्यांनी मला तुम्हाला सांगू कधीच सेवेला कधी आडकाठी नाही केली म्हणल्या. आणि लग्नानंतर मग मात्र खूप म्हणजे घरात नोकर-चाकर होते, वेळ होता. का तर नंतर ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर खूप वेळ होता ॲडमिशनसाठी वगैरे पण. मला घेऊन देतो बोललेले घरचे. आणि कामं नव्हती जास्त म्हणल्या. फक्त स्वयंपाक करायचा. धुणं, भांडी, फरशा सगळ्या गोष्टींसाठी बाई होती आमच्याकडं. फक्त स्वयंपाक करायचा. आणि मला कामाची सवय असल्यामुळे मी पटकन आवरून जायचं माझं सगळं म्हटलं स्वयंपाक वगैरे. आणि मी रिकामी, मला खूप वेळ मिळाला म्हटल्या. आणि मग ज्यावेळेला मी मामीबरोबर फोनवर वगैरे बोलायची त्यावेळेला मामी म्हणायची, "एवढा वेळ मामी तर मला खूप वेळ आहे, मला करमत नाही. ह्यानी वगैरे गेले की." आणि सासूबाई घरी असायच्या. पण एवढं जास्त त्या टीचर असल्यामुळं म्हणजे मोजकं बोलणं होतं. म्हणजे टीचर लोकं बोलतात भरपूर, पण त्या मोजकं बोलायच्या म्हटल्या. तेवढं जास्त असं काय कधी नाही. म्हणजे त्यांचा स्वभावच होता म्हटल्या त्या. आणि असं मी मामीसोबत बोलताना म्हणायची, "आणि मला करमत नाही गं इथं." तर मामी म्हटली, "जितकं जास्त नामस्मरण आणि जितकं जास्त चरित्र वाचन करता येईल तेवढं जास्त कर. आणि ही वेळ आहे, तुला आईंनी संधी दिल्या, की माझ्या सेवेत जास्तीत जास्त वेळ घालव. ही संधी आहे ना, तर ह्याचं सोनं कर." खरंच मामीनं म्हणतात ती गोष्ट माझ्या आयुष्यात तिनं आणली ना, तिचे खूप उपकार म्हणतात. आणि खरंच मी खूप नामस्मरण केलं म्हणतात त्या काळामध्ये. इतकं नामस्मरण झालं, इतकं नामस्मरण झालं म्हणतात. म्हणजे जवळ-जवळ 2-2.5 तास मी नामस्मरण करायची म्हणल्या.
त्या काळामध्ये 2-2.5 तास नामस्मरण, 1-1 तास चरित्राचं वाचन, सासूबाईंबरोबर वेगवेगळी पुस्तकं पण मी वाचली. मग तुला डी-एडला घालणार आहे तर डी-एडचं पण काय त्यांनी हे केलं, मला पुस्तकं वगैरे रेफर करायला दिली, ती पण मी वाचनात काढली. आणि नंतर मग माझं डी-एड झालं म्हणतात. डी-एड झालं आणि त्याच्यानंतर मला जॉबला लागलं. मी मामीला दिलेल्या वचनाप्रमाणे महिन्याला आज तागायत मी तिकडं मनी ऑर्डर करते म्हटलं, म्हणजे मी पैसे पाठवते त्यांना. म्हणजे कधीही असा एक महिना गेलेला नाही आहे की मी मामीला पैसे नाही पाठवले, माझ्या मामाला पैसे नाही पाठवले, असं एकही महिना गेलेला नाही म्हणतात. आणि मामी पण खूप खुश आहे. आणि मामीनं तो उपकार केला की आईंना माझ्या आयुष्यात आणलं. आता म्हणतात मला मुलं झालेली आहेत, म्हणजे एक मुलगा झालेला आहे म्हणतात आणि एक मुलगी झालेली आहे. तर खूप सगळं आईंनी सगळं सुरळीत करत आणलं. पण ह्याच्या पाठीमागं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मामी होती म्हणतात. तिनं माझ्यावर तो उपकार केला की आईंना माझ्या आयुष्यात आणलं आणि आईंनी माझ्या आयुष्याचं सोनं केलं म्हणतात. जर मी मामीकडे आले नसते तर कदाचित म्हणतात त्यात कुठंतरी संजयच्या आईचं सुद्धा हेच म्हणतात उपकारच, की तिनं निदान मला बसपर्यंत बसवला तरी आणि तिनं मला इथंपर्यंत यायचं तरी बुद्धी दिली. नाहीतर मी तिथंच कुठंतरी काहीतरी आयुष्याचं करून घेतलं असतं. पण गुरूंनी माझ्या आयुष्यात यायला वेळ लावला म्हटल्या. ताई म्हणत होत्या की गुरूंनी माझ्या आयुष्यात यायला वेळ लावला का तर प्रारब्धाचे भोग खूप जास्त होते की त्याच्यामुळं मला माझ्या आयुष्यात गुरु यायला वेळ लागला. पण ज्यावेळेला माझ्या आयुष्यात गुरु आले तर त्याच्यानंतर माझ्या आयुष्याचं सोनं झालं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातले गुरु आहेत. त्यामुळं कुठलेही गुरु असू देत, त्यांचं अगदी जीव तोडून करा, तुम्हाला निश्चित प्रचिती येणार. आणि जितकं आपण सेवा करेन ना, त्याच्या दुपटीनं त्याचा मेवा गुरु देतात. ह्याचं जिवंत उदाहरण मी आहे, असं ताई म्हणत होत्या. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.